मोठी बातमी दाओसमधनं आहे। दाओसमध्ये एका तासात 3 सामंजस्य करारांवरती स्वाक्षरी झाली आहे। कल्याणी समूह, रिलायन्स इन्फ्रा आणि बालासोर एलॉयची ही गुंतवणूक आहे। महाराष्ट्रात या गुंतवणुकीच्या माध्यमातून 38,750 कोटी रुपये येणार आहेत। दाओसमधला पहिला सामंजस्य करार हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी गडचिरोलीसाठी केलेला आहे। कल्याणी समूह गडचिरोलीमध्ये 5,200 कोटींची गुंतवणूक करेल। रिलायन्स इन्फ्रा 16,500 कोटींची गुंतवणूक करणार आहे। तर बालासोर एलॉय यांच्या माध्यमातून 17,000 कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात येणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री आणि उद्योग मंत्री सध्या स्वित्झर्लंडमध्ये आहेत। दाओस वर्ल्ड कॉन्फरन्ससाठी ते उपस्थित आहेत आणि केवळ एका तासात 3 सामंजस्य करारांवरती स्वाक्षऱ्या झालेल्या आहेत आणि या 3 करारांच्या माध्यमातून महाराष्ट्रात 38,750 कोटींची गुंतवणूक येणार आहे। दाओसमध्ये मुख्यमंत्र्यांनी पहिला करार केला, सामंजस्य करार केला, तो गडचिरोलीसाठी। ते गृहमंत्री सुद्धा आहेत आणि गडचिरोलीचे पालकमंत्री सुद्धा। या नात्यानं त्यांनी गडचिरोलीमध्ये रोजगार निर्मितीसाठी प्रथम प्राधान्य दिल्याचं चित्र दिसतंय। कल्याणी समूहासोबत गडचिरोलीसाठी हा सामंजस्य करार पार पडलाय, ज्या माध्यमातून जवळपास 4,000पेक्षा अधिक लोकांना गडचिरोलीमध्ये रोजगार उपलब्ध होईल। तर साधारणतः 5,200 कोटी रुपयांची गुंतवणूक गडचिरोलीमध्ये येणार आहे। सोबतच रिलायन्स इन्फ्रा आणि बालासोर एलॉय सोबतही राज्य सरकारनं सामंजस्य करार केलेत। या 3ही सामंजस्य कराराच्या माध्यमातून महाराष्ट्रात 38,750 कोटींची गुंतवणूक येईल, ज्यामध्ये कल्याणी समूह 5,200 कोटींची गुंतवणूक करत आहे। रिलायन्स इन्फ्रा 16,500 कोटींची गुंतवणूक करणार आहे। तर बालासोर एलॉय 17,000 कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात करेल।